जे कोणी चार जे लोक आहेत त्यांनी काय केलंय तर त्यांनी फक्त हे विषयाला जिवंत ठेवलेलं आहे का याच्याशिवाय त्यांचं महत्व तिथं दिसत नाही. मला फक्त या नेत्यांना एवढंच सांगायचं, राजकारण तुम्ही करा, आम्ही आमच्या लेवलला करू, पण आता राजकारणाची वेळ नाही. पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्वाचं आहे आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं. पण या जे काय चार नेते आहेत त्यांचं वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता. अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी दादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो. पवारांना काल माध्यमांशी काही बोलायचं होतं का असं दिसलं का तुम्हाला त्या दृश्यांमधून? कारण त्यांना काही नेत्यांनी सांगितलं की पुढचं आम्ही बोलतो, अशी दृश्य सध्या नाही. मी एक तर त्या सगळे भाषणं कुठं ऐकले नाहीत. काकींचं भाषण मी ऐकलं, भाषण ते चांगलं होतं, त्यातून संदेश त्यांनी त्या ठिकाणी चांगला दिला. त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे बोलले त्यांचं भाषण पूर्वीही ऐकण्यासारखं नव्हतं आणि आजही ऐकण्यासारखं नाही. त्यात कंटेंटच नसतो, त्यात महत्वाचे मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी नसतात. त्यामुळे मी काय त्यांचं भाषण ऐकलं नाही. नंतर काय घडलं हे मला तरी त्या ठिकाणी माहीत नाही. पण एक आहे की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या चार जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. असंही म्हणाले की दादांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. काही अंदाज आहे कुठलं स्वप्न असेल? राज ठाकरेंना तुम्ही भेटलेला आहात, त्या भेटीमध्ये त्यांनी एफआयआर संदर्भातली नाराजी त्यांनी व्यक्त केली. आता तुम्हाला राज ठाकरेंकडून नेमकी अपेक्षा काय आहेत आणि राज ठाकरेंनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? बघा, इथं व्यक्तिगत लेवलला, भावनिक लेवलला मी राज ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी भेटलेलो आहे. माझ्या मनामध्ये जे जे काय होतं ते मी तिथं बोलून दाखवलं. माझ्याकडे जे जे कागद होते ते मी त्यांना तिथं दिलेले आहेत आणि मी दुसरी कुठली तिथं अपेक्षा केली नाही. माझं फक्त एकच आहे की मराठी माणसाच्या पाठीमागे ते नेहमी भक्कमपणे त्या ठिकाणी राहिलेले आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याकडनं आणि ते सरळ बोलणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं माझी नक्कीच अपेक्षा आहे, मनोमन अपेक्षा आहे. मी बोलून दाखवली नाही आणि ते योग्यच निर्णय आणि योग्यच पद्धतीने या विषयाला पाठिंबा देतील असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे. आता काल सुनेत्रा काकी